कडून एक आदर्श असा घ्यावा का तिचं नाशिक ग्रामीणमध्ये जे ग्राउंड आहे ते 50 पैकी 50 होतं. ठीक आहे. तर तिने ग्राउंड कशा पद्धतीने केलं आहे, ग्राउंडच्या आत्तापर्यंत काही ट्रिक्स लपून ठेवलेल्या असतील, आता भरती झाली आहे तर तिने आता त्या सगळ्या लॉक ओपन करून विद्यार्थ्यांना सांगावं का मी काय करत होते, माझा डाईट काय होता, त्याच्यानंतर अभ्यासाचं रुटीन काय होतं. निकिता स्वतः तुमच्याशी बोलेल. आज फक्त तुला ग्राउंडबद्दल माहिती सांगण्यासाठीच इथं उभं केलेलं आहे. तू पेपरबद्दल नाही सांगितलं तरी आमची पोरं करून घेतील. हॅलो, आवाज येतोय का? हॅलो, येतोय ना आवाज आता? सगळे मला ओळखतातच, नवीन काही नाही. काय बोलू काय मी, सरांनी अचानक बोलावलं म्हणजे नाही का असं बोल म्हटलं. पण मग काही नाही, सर जसं सांगतात ना तसं ऐकत जायचं, त्यांना उलटून वगैरे बोलायचं नाही. त्यांनी जे सांगितलं मी तेच ऐकलं. जेव्हा मी नवीन क्लासला जेव्हा पहिल्यांदा आलं, मला पळायचं वगैरे काही माहीत नव्हतं. त्यांनी जसं सांगितलं जसं मार्गदर्शन मला केलं, मी तसंच त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या, व्यवस्थित केल्या, प्रामाणिकपणे केल्या. रोज हजर राहिली. बस तुम्ही बी तेच करा, रोज हजर राहा, येत जा क्लासला, ग्राउंड वगैरे व्यवस्थित करा आणि लेक्चर वगैरे व्यवस्थित करा. ग्राउंड मी सर म्हणतात तसं मी ग्राउंडमुळं आज पण मी तुमच्यासमोर उभी आहे ना, ते ग्राउंडमुळंच उभी आहे. म्हणजे ग्राउंड चांगलं होतं माझं पहिल्यापासून. मागच्या वर्षी बी 50चं ग्राउंड देऊन पण मी एक मार्कांनी राहिली होती 2 ठिकाणी. आणि ह्या वर्षी पण ठीक आहे, नशीब माझं असेल चांगलं किंवा मग माझी मेहनत ह्या वर्षी चांगली असेल, त्यामुळं झाले मी नाशिक ग्रामीणला. पण मला एवढं माहिती का सरांच्याच सरांच्या मार्गदर्शनामुळं सगळं झालं. सरांनी जसं सांगितलं तसं मी केलं. माझं हेच मत आहे का तुम्ही ग्राउंड वगैरे व्यवस्थित करा. ग्राउंडला तुम्ही जेवढे चांगले मार्क घ्याल ना तेवढ्या मार्कांनी तुम्ही लीडला राहाल. पेपरचा अभ्यास तर कराच, पण मग ग्राउंड पण व्यवस्थित करा. अभ्यासाचा शेड्यूल वगैरे काय नाही, अभ्यासाचा फॉर्म भरण्याचा निर्णय? मी फॉर्म सरांच्या याच्याने भरला होता. सरांच्या म्हणण्यानुसार मी मागच्या वर्षीचे बी फॉर्म सरांच्याच याच्यावरती भरले होते. सरांनी म्हटलं सर तुम्ही सांगा, म्हटलं कुठं फॉर्म भरू काय. सरांनी तेव्हा बी त्यांनी सांगितलं, त्यांच्या याच्यानुसार मी फॉर्म भरला. आणि ह्या पण वर्षी सरांनी मला विचारलं, म्हणे निकिता कुठं फॉर्म टाकती. म्हटलं सर तुम्ही सांगा. म्हटलं सर म्हणे नाही मी काय सांगू, म्हणे तू तुझं सांग, म्हणे तुला काय वाटतं. म्हटलं नाही सर, म्हटलं तुम्ही जिथं म्हणाल ना म्हटलं तिथं मी माझं फॉर्म टाकल. सर म्हणे बरं ठीक आहे म्हणे, बघू चाल म्हणे. नंतर सरांनी सांगितलं नाशिक ग्रामीण भर म्हणे. म्हटलं हो ठीक आहे चालेल, काय प्रॉब्लेम नाही. भरला. घरी मम्मीला सांगितलं, पप्पांना सांगितलं, म्हटलं नाशिक ग्रामीण सर म्हणताय भरते. मम्मी म्हणे तुझा अभ्यास होईल का म्हणे, ग्राउंड तर करशील म्हणे पण मग अभ्यास झाला पाहिजे. म्हटलं काही नाही जाऊ दे, सर म्हणताय मग भरते. म्हटलं देते भरून, जे व्हायचं ते होईल, माझं नशीब आहे. बाकी काही नाही दिला भरून, पण मग झाले नशिबाने. काही माझी मेहनत होती. आणि हॉस्टेलला आली मी, आधी अपडाऊन करायची, भरपूर दिवस अपडाऊन केला. पण मग माझं घर थोडं इथून लांब होतं, येणं जाणं प्रवासात थोडी जांब व्हायची, घरी अभ्यास होत नव्हता. आणि मग त्याच्यानंतर सरांनीच सजेस्ट केलं का हॉस्टेलला ये म्हणे, हॉस्टेल आता भरती पडते तर मग अभ्यास वगैरे व्यवस्थित होईल तुमचावाला. तर मग आम्ही भरपूर म्हणजे नाही का भरपूर मुली आलो होतो हॉस्टेलला, सरांच्या म्हणण्यानुसार सरांचं ऐकलं म्हणून. आणि त्याचा फायदा पण झाला, खूप फायदा झाला, काही आलो. आणि आता माझे घरचे बी म्हणताय का आधी झाली असती तर मग तेव्हाच झाली असती, एवढे दिवस नसते लागले. घरी उगाच राहून पण अभ्यास एवढा होत नव्हता, तर इथं आली तर मग काहीतरी फायदा तरी झाला त्याचावाला. बस माझं तर हेच म्हणणं आहे. मी तर सरांच्या याच्यानुसार चालवते. सागर सर झाले, आकाश सर झाले, तसं तुम्ही पण त्यांचंच ऐका. सर काही बोलत असतील, आकाश सर झाले, सागर सर झाले, कधी काही बोलले, मारलं किंवा काही झालं ना तर कधी उलटून बोलू नका. किंवा तोंडावर तर कोणी बोलत नाही मला माहिती, पण मग मागं पुढे बोलणारे खूप राहतात का सर असे बोलले, सर तसं, सरांचं असं, सरांचं तसं. ते तरी करू नका. एक वेळेस तुम्ही तोंडावर जाऊन बोला का सर तुम्ही असं, हे चुकताय, तुम्ही हे नाही बोललं पाहिजे, तुम्ही हे नाही केलं पाहिजे. पण मागं पुढं तर माझं ते हेच म्हणणं आहे की मागं पुढं तरी नका बोलू, कधीच नका बोलू. किंवा बाकीच्या पुरीने पण सांगू नका का तुम्ही असं नाही का सर असे बोलताय, मग सरांचं हे नका ऐकू, सरांचं ते नका ऐकू, असं तसं. बाकी बघा तुम्हाला काय वाटतं. माझं तेच मत आहे का सरांच्या मार्गदर्शनानुसार चाला, सगळं चांगलंच होईल. त्यांना काही वाटत नाही का तुमचं काही वाईट झालं पाहिजे. सर तुमच्या स्वतःपेक्षा तुमच्या आईबापाचा जास्त विचार करतात नाही का. त्यांना असं वाटतं का तुमचे आईबाप एवढे कष्ट करताय, एवढं त्यांनी त्यांच्या कष्टाच्या पैशांनी तुम्हाला इथपर्यंत पाठवलं आहे, त्यांच्यावरती विश्वास ठेवून. तर मग त्यांना हेच वाटतं का तुमचं जाऊ द्या पण मग त्यांचं तरी चांगलं झालं पाहिजे, त्यांनी एवढ्या विश्वासाने पाठवलं आहे तर मग त्याचं काहीतरी चीज झालं पाहिजे नाही का.
तर मग त्यांच्यासाठी तरी सरांसाठी किंवा माझी एक मैत्रीण होती निधी, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, ती मला बोलली होती निकिता म्हणे असं पळायचं ना म्हणे ग्राउंडला का फक्त सागर सर आठवायचे म्हणे, का नाही का ते जर सांगताना जे मोटिवेशन करताना ते आठवून सागर सर झाले, आकाश सर झाले, यांचे तोंड आठवून पाळायचं. बाकी आपले आईबाप पण ते एवढे लोक फक्त यांचा विचार करून पाळायचं, बाकी काही नाही. मग आपले बरोबर सगळं हातपाय बी चालतं, सगळं चालतं. आणि हा खरंच जेव्हा मी 800 पळत होते, मला 100ला तर काही नाही, 100ला माहिती मला चांगलंच होतं, गोळा पण आउट ऑफच होता. पण मग 800ला थोडी मी आता लूज पडायला लागली होती नंतर. पण जेव्हा तिने मला हे सांगितलं होतं ना का तू सरांना आठव, आकाश सरांना, सागर सरांना, मम्मी पप्पाला, मी खरंच त्याच गोष्टी केल्या. जेव्हा मी पळत होते ना तेव्हा असं वाटतं सोडून द्यावं, नाही होत माझ्याच्यानी, नाही होत. पण खरंच तेव्हा आठवलं, सागर सर आठवले, आकाश सर आठवले, माझे मम्मी पप्पा आठवले आणि नाही सोडलं मग शेवटपर्यंत, बसून गेला आउट ऑफ, सगळं चांगलं झालं. ती मागच्या वर्षीच भरती असती, ठाणे शहरला काही मार्क्सने ती राहून गेली. त्यानंतर तिचा एका जागेसाठी आपण सांगली ड्रायव्हर पदासाठी आपण फॉर्म भरलेला होता, तिथे पण तिने 50 मार्क्स घेतले. पण त्याच्यामध्ये तिच्या घरच्यांची एक चुकी, त्यांच्या घरी 4-4, 5-5 गाड्या असून वडिलांनी गाडी शिकवली नाही, भावानी गाडी शिकवली नाही. पण ते देवालाच काळजी तिची का स्वतःच्या जिल्ह्यात भरती करायची म्हणून त्यांनी गाडी नसेल शिकवलेली. ठीक आहे, नाही तर ती साधारणतः माझा अंदाज किती 98 मार्क्स ना, हो 98 मार्क्सचे टोटल झालेली होती सांगली ड्रायव्हरसाठी. ऑलरेडी तिचं 50चं ग्राउंड होतंच. ठीक आहे, पेपर तर तिने असा मारून दिला असता म्हणजे ती मागच्या वर्षी पण भरती असते. ठीक आहे, पण ठीक आहे, लेट पण मग थेट झालं स्वतःच्या जिल्ह्यामध्ये. आणि एकच लक्षात ठेवायचं आहे, खाली पाय दुखत असेल तर तो डोक्यापर्यंत येऊ नाही द्यायचं आहे. खाली पाय दुखत असेल तर तो डोक्यापर्यंत नाही येऊ द्यायचा. तो खालचा पाय दुखतोय तो खालीच दाबून टाकायचा. तो जर डोक्यापर्यंत आणला ना तर 100% त्रास होतो. आज माझा पाय दुखतोय, मी नाही जात. आज मी थकलोय, मी नाही जात. जिथं मन म्हणतंय तू थकला, त्या मनाला तिथंच दाबून टाकायचं. 1 वर्ष जे आपल्यासोबत होतंय, जी प्रॅक्टिस करताना ज्या ज्या गोष्टी घडतायत त्या गोष्टी तिथं दाबून टाकल्या ना तर डोक्यापर्यंत येऊच द्यायचं नाही. डोक्यापर्यंत एकच येऊ द्यायचं आहे की मला एका वर्षामध्ये वर्दी मिळवायची म्हणजे मिळवायची. आणि सातत्य तुमचे एकदम व्यवस्थित जर असतील, ठीक आहे, प्रयत्न प्रामाणिकपणे असेल, ठीक आहे, डाईट प्रामाणिकपणे असेल तर 100% भरती होतात. आणि अपडाऊनच्या विद्यार्थ्यांना एकच सांगणं आहे का ठीक आहे, आता भरतीला साधारणतः आपल्याला अवकाश आहे, तोपर्यंत तुम्ही अपडाऊन करा. पॉसिबल असेल तर ठीक आहे, नसेल पॉसिबल तर तुम्ही हॉस्टेलला येऊन जा. हॉस्टेलला असं आहे तुमचा येण्या जाण्याचा वेळ वाचतो. ठीक आहे, 2 पैसे खर्च होतात पण येण्या जाण्याचा वेळ वाचतो आणि अभ्यास जो आहे तो अभ्यास एकदम व्यवस्थित होऊन जातो. कारण की लॅब ही 24 तास तुमच्यासाठी उघडी असते आणि त्याचा फायदा नंतर शेवट भरतीच्या वेळेस ज्यावेळेस आपण पात्र होतो त्याच्यामध्ये आपल्याला दिसूनच येतो का आपण ठीक आहे हॉस्टेलला होतो म्हणून हा फायदा झालेला आहे. आणि त्याच्यानंतर या भरती क्षेत्रामध्ये 900 गौश असतात. ठीक आहे, 900 गौशांचं काम होतच नाही. जो विद्यार्थी शांततेच्या काळामध्ये व्यवस्थित घाम गाळतो त्यालाच पुढे रिझल्ट दिसून येतो. ठीक आहे, तर प्रयत्न हे आपले प्रामाणिकपणे पाहिजे, रोज पाहिजे, सातत्य संयम असेल तरच कार्यक्रम होणार. ठीक आहे, 2-2, 3-3 महिन्यामध्ये जर भरती होत असते मुलं तर सगळा महाराष्ट्र आपल्याकडे असता किंवा सर्व महाराष्ट्र या क्षेत्रामध्ये उतरला असता. ठीक आहे, क्षेत्र अवघड आहे पण अवघड त्याला म्हणता नाही येणार, ते सोपं पण आहे. रोज सातत्याने अभ्यास केला वगैरे तर ते क्षेत्र सोपं आहे, एवढं सांगायचं आहे. फक्त रोज ग्राउंड करा तुम्ही पण. तुम्हाला पण उद्या तुमच्या आईवडिलांचा सत्कार आपल्याला इथे करायचा आहे. तुम्हाला 2 शब्द बोलायचे आहे. डोक्यामध्ये एकच टार्गेट ठेवायचं आहे. ज्या दिवशी तुम्हाला तुमचं मन म्हणेल तू सोड, त्या दिवशी एकच शब्द आठवायचा आहे का मी सुरुवात का केली. ठीक आहे, गावामध्ये खेड्यागावातून मी आलेलो आहे. 4 लोकांना माहिती आहे, 4 नातेवाईकांना माहिती आहे. माझं सोडा, मला कोणी काही म्हणणार नाही. आई एखाद्याच्या शेतामध्ये गेली तर 4 बाया, मी सांगितलं होतं पाठवू नको, नाही होणार. वडील 4 मित्रांमध्ये गेले, तुला बोललो होतो, नाही होणार. आपली ओपन कॅटेगरी आहे, आपण ओबीसी आहे. ठीक आहे, तर हे जे म्हणणारे आहेत हे आपल्या आईबापांना ते तुम्हाला बोलून दाखवणार नाही. ठीक आहे, पण आपल्या आईबापांना हे लोक बोलू नये तर त्यांचे तोंड बंद करायचे आणि त्यांच्या तोंडात एक पेढा घालायचा आहे. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला कष्ट करायचे आहेत आणि यांचे तोंड बंद करायचे आहेत. म्हणजे यांचे तोंड एकदा बंद झाले तर तुमच्या एका पिढीमध्ये एक विद्यार्थी जरी भरती झाला तर तिथून पुढे सगळे रोटेशन चालू होऊन जातात. म्हणजे लगेच एक ते
बाबा माझी मोठी दिदी झालेली आहे, आता मी पण होऊ शकते, तर अनुभव तुमच्या घरामध्ये असतात. म्हणजे तुम्हाला तिथून पुढं नोकरीचा जो वारसा तो वारसा तुमच्या घराला चालू होऊन जातो. तर फक्त एकाने कष्ट घ्यायचे, पुढच्या आपोआप त्याच्या मार्गदर्शनाखाली होत राहतात. ठीक आहे.